Hello everyone. In previous video number 1, we have started unit number 5, which is for 16 marks, energy audit of electrical system. In that, we have studied introduction about energy audit according to energy conservation, definition and concept of energy audit. We have studied in previous lecture, and also we have seen need of energy audit in previous video. Objectives of energy audit we have studied. Now, in this video, we will going to see syllabus topic 5.4 specific energy consumption. स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट असा, ओके, ठाम. एनर्जी कंझम्पशन, कंझम्पशन म्हणजे वापर, ओके. विशिष्ट ऊर्जेचा जे काय वापर आहे तो आपण याच्यामध्ये या सिलेबस टॉपिकमध्ये पाहणार आहोत. सिलेबस टॉपिक 5.4 स्पेसिफिक एनर्जी कंझम्पशन. फॉर एनी प्लांट, कोणत्याही प्लांटसाठी इट इज इम्पॉर्टंट टू रिलेट, ओके. इट इज इम्पॉर्टंट टू रिलेट म्हणजे संबंधित असणे, एनर्जी यूज विथ प्रोडक्शन, ओके. ऊर्जेचा वापर किती होतो आहे उत्पादनामध्ये विथ प्रोडक्शनच्या बरोबर, उत्पादनाबरोबर, तो माहीत असणे हा प्रत्येक प्लांटसाठी महत्त्वाचा पॉईंट आहे, इम्पॉर्टंट आहे. इट इम्प्लाइज तो सुचवतो नीड ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ स्पेसिफिक एनर्जी कंझम्पशन. तो असं सुचवतो की एक विशिष्ट ऊर्जेचा जो काय वापर आहे तो त्याचं कॅल्क्युलेशन तो काय करतो, इम्प्लाइज करतो, सुचवतो. स्पेसिफिक एनर्जी कंझम्पशन शॉर्ट फॉर्ममध्ये सेक इज एनर्जी कंझम्पशन पर युनिट ऑफ प्रोडक्शन, ओके. स्पेसिफिक एनर्जी कंझम्पशन विशिष्ट ऊर्जेचा वापर हे काय आहे, एनर्जी ऊर्जेचा वापर आहे पर युनिट प्रोडक्शन, ओके. उत्पादनाच्या प्रति एककाला हे स्पेसिफिक एनर्जी कंझम्पशन आहे. द मीनिंग ऑफ सेक इज टू पोर्ट्रे म्हणजे चित्र रेखांकन, ओके, चित्रण. द मीनिंग ऑफ सेक इज टू पोर्ट्रे हाऊ मच एनर्जी इज यूज्ड फॉर प्रोड्युसिंग अ युनिट ऑफ प्रोडक्ट, ओके. हे एक चित्र आहे, चित्रण आहे की एका युनिट प्रोडक्शनसाठी किती एनर्जी वापरली गेली पाहिजे. द मीनिंग ऑफ सेक इज टू पोर्ट्रे हाऊ मच एनर्जी इज यूज्ड फॉर प्रोड्युसिंग अ युनिट ऑफ प्रोडक्ट. सेक इज अ पॉप्युलर, सेक स्पेसिफिक एनर्जी कंझम्पशन हे पॉप्युलर आहे ड्यू टू, ज्याच्यामुळे टू इट्स कन्व्हिनियन्स ॲज इट गिव्ज, टू इट्स कन्व्हिनियन्स म्हणजे सुविधा, सोय, ॲज इट गिव्ज द अमाऊंट ऑफ एनर्जी डायरेक्टली रिपोर्टेड पर अमाऊंट ऑफ प्रोडक्ट, ओके. प्रति प्रोडक्टच्या युनिटला तो डायरेक्ट काय करतोय, अमाऊंट देतोय, ओके. अमाऊंट देण्याची सोय आहे, सुविधा आहे त्याच्यामध्ये, म्हणून तो सेक हा काय आहे, पॉप्युलर आहे. जनरली सेक इज कॅल्क्युलेटेड बाय, सेक म्हणजे स्पेसिफिक एनर्जी कंझम्पशन विशिष्ट ऊर्जेचा वापर. सेक इज कॅल्क्युलेटेड बाय डिवायडिंग द अमाऊंट ऑफ एनर्जी यूज्ड विथ द अमाऊंट ऑफ प्रोडक्ट, ओके. स्पेसिफिक एनर्जी कंझम्पशन हे कसं कॅल्क्युलेट केलं जातं, डिवायडिंग द अमाऊंट ऑफ एनर्जी यूज्ड, ओके. कितव्या पद्धतीत आपण म्हणजे किती प्रमाणात आपण एनर्जी यूज केलेली आहे त्याला डिवायडेड करायचं आहे अमाऊंट ऑफ प्रोडक्ट, ओके, अमाऊंट ऑफ प्रोडक्टने. जनरली सेक इज कॅल्क्युलेटेड ॲज अ रेशो ऑफ एनर्जी यूज्ड फॉर प्रोड्युसिंग अ प्रोडक्ट, ओके. जनरली सामान्यतः सेक इज कॅल्क्युलेटेड ॲज अ रेशो ऑफ एनर्जी यूज्ड फॉर प्रोड्युसिंग अ product. Sec equals to amount of energy used divided by amount of product. In energy efficiency benchmarking, ऊर्जेच्या कार्यक्षमतेच्या एका रेफरन्स पॉईंटला इन एनर्जी इफिशियन्सी बेंचमार्किंग सेक इज यूज्ड ॲज अन इंडिकेटर ऑफ एनर्जी यूज पर फिजिकल युनिट ऑफ आउटपुट अँड द आउटपुट कॅन बी, ओके. सेक हा स्पेसिफाय केला जातो एका फिजिकल युनिट प्रोडक्टच्या आउटपुटला, ओके. मग ते आउटपुट प्रोडक्ट काय काय असू शकतात, अ प्रोडक्ट, अँड ॲक्टिव्हिटी ऑर अ सर्व्हिस. एक्झाम्पल, गिगावॅट हॉवर पर किलोटन ऑफ पेपर, ओके. गिगावॅट हॉवर पर किलोटन ऑफ पेपर, गिगा जूल पर टन ऑफ स्टील, ॲन्युअल किलोवॅट हॉवर पर मीटर स्क्वेअर और किलोवॅट हॉवर पर फुल टाईम एम्प्लॉय. द यूज ऑफ स्पेसिफिक एनर्जी कंझम्पशन, स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट ठराविक एनर्जीचा वापर जो आहे सेक. द यूज ऑफ स्पेसिफिक एनर्जी कंझम्पशन टू आयडेंटिफाय पोटेन्शियल इम्प्रूव्हमेंट
in energy efficiency proves to be an important tool in energy management. Specific energy consumption is used as energy performance indicator to evaluate or measure the performance of एनर्जी इफिशियन्सी. स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन सेक जो आहे तो वापरण्यात येतो ॲज ॲन एनर्जी परफॉर्मन्स इंडिकेटर. ओके, ऊर्जेचं जे काय सादरीकरण आहे त्याचा परफॉर्मन्स आहे तो दाखवण्यासाठी, इंडिकेट करण्यासाठी सेक एनर्जी, स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन याचा वापर होतो टू इव्हॅल्युएट. ओके, इव्हॅल्युएट करणे म्हणजे मूल्यमापन करणे, ऑर मेजर म्हणजे मोजणे द परफॉर्मन्स ऑफ एनर्जी इफिशियन्सी. ऊर्जेची कार्यक्षमता मेजर करण्यासाठी किंवा इव्हॅल्युएट करण्यासाठी सेकचा वापर केला जातो. ठीक आहे. स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन, हाव इट इज कॅल्क्युलेटेड अँड व्हेअर इट इज युज्ड. सिलेबस टॉपिक 5.5 एनर्जी ऑडिट इन्स्ट्रुमेंट्स. ओके, ऊर्जेचं जे काय ऑडिट करणार आहेत, ओके, उपकरणे, एनर्जी ऑडिट इन्स्ट्रुमेंट्स. ऑडिट म्हणजे तपासणी करणे. ठीक आहे. एनर्जी ऑडिट इन्स्ट्रुमेंट्स. लिस्ट आउट एनी 4 instruments required to carry out energy audit procedure in chemical factory with function in brief. This question is asked in winter 12, winter 14, summer 18. Enlist any 4 energy audit instruments and also give their functions. This question is asked in summer 18 exam for 4 mark, 2 marks. Okay. An energy auditor should be well familiar. जो एनर्जी ऑडिट करणार आहे, जो तपासनीस आहे, तो फॅमिलियर असला पाहिजे. ओके, त्यांच्याशी ओळख असली पाहिजे. विथ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, मेजरिंग इन्स्ट्रुमेंटची त्याची ओळख असली पाहिजे, फॅमिलियर असला पाहिजे. इन ऑर्डर टू हॅव नॉलेज ऑफ परचेस, त्याला ते इन्स्ट्रुमेंट परचेस करण्याचं नॉलेज असलं पाहिजे, रेंट करण्याचं नॉलेज असलं पाहिजे. अँड मोस्ट इम्पॉर्टंट आणि सर्वात महत्त्वाचं, त्या इन्स्ट्रुमेंटला वापर करण्याचं त्याच्याजवळ नॉलेज पाहिजे. अँड मोस्ट इम्पॉर्टंट यूज ऑफ पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट, ठराविक इन्स्ट्रुमेंट हाताळण्याचं, वापर करण्याचं त्याच्यामध्ये नॉलेज असलं पाहिजे. बेसिक नीड टू ऑब्टेन द युजफुल मेजरमेंट. ठीक आहे, एक नीड आहे, गरज आहे. टू ऑब्टेन, ऑब्टेन म्हणजे मिळवणे, युजफुल मेजरमेंट डाटा फॉर एनर्जी ऑडिट इज प्रॉपर सिलेक्शन अँड यूज ऑफ द इन्स्ट्रुमेंट. ओके, ही गरज आहे की योग्य ते उपकरण तिथं वापरलं गेलं पाहिजे मेजरमेंटचा डाटा, एनर्जी ऑडिटचा डाटा मिळवण्यासाठी. The most usual measured quantities during an auditing sessions are liquid and gas fuel flows. लिक्विड म्हणजे द्रव, गॅस वायू, फ्युएल इंधन, फ्लोज म्हणजे वाह. ओके, इलेक्ट्रिकल मेजरमेंट such as voltage, current, intensity, kilovolt, ampere, kilowatt, kVAR, power factor, frequency, temperature of solid and liquid surfaces, प्रेशर ऑफ फ्लुइड्स. ओके, द्रव्याचं जे दाब आहे तो, प्रेशर ऑफ फ्लुइड्स इन ट्यूब्स, फर्नान्सेस अँड व्हेसल्स. फर्नान्सेस म्हणजे भट्टी, व्हेसल्स म्हणजे भांडे. इन्क्लुडिंग मेजरमेंट अंडर इव्हॅक्युएशन कंडिशन्स, एक्झॉस्ट गॅसेस इमिशन अँड कंटेंट्स इन CO2, CO2 अँड स्मोक इत्यादी मेजरमेंट करण्याचं जे आहे ते इन्स्ट्रुमेंटमध्ये असायला पाहिजे. रिलेटिव्ह ह्युमिडिटी, luminance level. The auditor has to specify from the beginning a list of all required instrumentation either available or not and or portable or not in order to conclude the auditing process. जो ऑडिटर करणार आहे, तपासनीस आहे, तो अगोदरच स्पेसिफाय केलेला असायला पाहिजे सुरुवातीला. लिस्ट ऑफ रिक्वायर्ड इन्स्ट्रुमेंटेशन, त्याला कोणकोणत्या उपकरणांची गरज आहे तो अगोदरच त्याची फुलफिलता केलेला असायला पाहिजे. आयदर अवेलेबल ऑर नॉट, ते अवेलेबल आहेत का नाहीत, अँड आणि ऑर ते इन्स्ट्रुमेंट्स पोर्टेबल आहेत किंवा नाहीत, इन ऑर्डर टू कन्क्लूड द ऑडिटिंग प्रोसेस. द कॉमनली फाउंड इन्स्ट्रुमेंट्स इन द एनर्जी ऑडिटर्स टूलबॉक्स आर. एनर्जी ऑडिटर्स करणारे जे तपासणीस आहेत त्यांच्या टूलबॉक्समध्ये कॉमनली हे इन्स्ट्रुमेंट्स आढळतात. एनर्जी ऑडिट इन्स्ट्रुमेंट्स, इलेक्ट्रिक पॉवर मीटर, कंबशन अनालायझर, कंबशन म्हणजे दहन, अनालायझर म्हणजे विश्लेषक करणारा, फ्युएल इफिशियन्सी मॉनिटर, इंधनाचा कार्यक्षमती करणारा मॉनिटर, फ्लू गॅस. आता इथे FLUE, फ्लू म्हणजे एक प्रकारची नळी असते, गॅस, उष्ण हवा वाहून नेणारी नळी, फ्लू गॅस अनालायझर.
त्यालाच आपण फेरायटर म्हणतो. थर्मोमीटर्स तापमापी, एअर फ्लो मेजरमेंट, वॉटर फ्लो मीटर, स्पीड मेजरमेंट, लीक डिटेक्टर्स, लक्स मीटर, कॉम्पॅक्ट डाटा लॉगर. These are the 11 instruments which are present in a energy auditor's toolbox. Figure C 5.1 energy audit instruments. These are the energy audit instruments. Okay. पुन्हा एकदा पाहूयात. इलेक्ट्रिक पॉवर मीटर, कंबशन अनालायझर, फ्युएल इफिशियन्सी मॉनिटर, फ्लू गॅस अनालायझर, फेरायटर, थर्मोमीटर, एअर फ्लो मेजरमेंट, वॉटर फ्लो मीटर, स्पीड मेजरमेंट, लीक डिटेक्टर्स, लक्स मीटर्स, कॉम्पॅक्ट डाटा लॉगर. ओके. सम इन्स्ट्रुमेंट्स कॅन बी यूज्ड ऑनलाईन. काही उपकरणे हे ऑनलाईन वापरतात, दॅट इज विदाउट स्विचिंग ऑफ द प्रोसेस. ओके. हँड हेल्ड इन्स्ट्रुमेंट्स कुड बी यूज्ड फॉर इन्स्टंट मेजरमेंट्स. ओके. हँड हेल्ड इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते कुड बी यूज्ड फॉर इन्स्टंट मेजरमेंट. त्वरित मोजमापनासाठी हँड हेल्ड इन्स्ट्रुमेंट्स तिथे वापरतात. सॉरी. फॉर ऑडिटिंग अँड मेनी अदर पर्पजेस, तपासण्यासाठी किंवा दुसऱ्या कोणत्याही हेतूसाठी डिजिटल मीटर्स DMs आर रिप्लेसिंग कन्व्हेन्शनल अनालॉग. ओके. डिजिटल मीटर्स आर रिप्लेसिंग कन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिक अनालॉग इन्स्ट्रुमेंट्स बिकॉज ऑफ लोअर कॉस्ट अँड ईज ऑफ यूज. त्यांच्या कमी किमतीमुळे आणि सहजतेने वापरता येण्यामुळे अनालॉग इन्स्ट्रुमेंट्स हे रिप्लेस केलेले आहेत डिजिटल मीटर्सने. म्हणजे त्यांच्या जागी डिजिटल मीटर्स ते वापरण्यात येतात. देअर ॲक्युरसी इज नॉर्मली मोर दॅन ॲडक्वेट फॉर मोस्ट ऑडिटिंग पर्पज. त्यांची ॲक्युरसी ही ॲडक्वेट आहे मोस्ट ऑडिटिंग प्रोसेसमध्ये. सम ॲडव्हान्स्ड टाईप्स ऑफ इन्स्ट्रुमेंट्स कॅन बी यूज्ड फॉर टेकिंग रीडिंग ॲज वेल ॲज प्रिंटआउट ऑफ द रीडिंग्स ॲट रिक्वायर्ड इंटरवल्स. ओके. काही ॲडव्हान्स टाईपचे उपकरण आहेत जे वापरतात फॉर टेकिंग रिडिंग्स घेण्यासाठी ॲज वेल ॲज प्रिंटआउट. ओके. त्याची प्रत घेण्यासाठी, प्रिंट घेण्यासाठी ऑफ द रीडिंग्स ॲट रिक्वायर्ड इंटरवल्स. ओके. इलेक्ट्रिक पॉवर मीटर. Syllabus topic 5.5.1 Electric Power Meter. Explain following energy audit instrument and their use. Tri-vector meter. Okay, this question is asked in summer 16 exam. Electric power meter or tri-vector meter. Electrical power measuring instruments prove convincing and convenient. Convincing म्हणजे खात्री पटवण्यासारखं, खात्री पटवणे. कन्व्हिनियंट म्हणजे सोयीस्कर आणि सोयीस्कर टूल for the energy auditor. Power meter bring in view the location and ways of power and energy consumption and focus a light on how other forms of energy are being consumed by equipment. Energy meter, power meter जो आहे, power meter brings तो आणतो in views the location and ways of power and energy consumption and focus a light. ओके. त्याच्यावरती तो प्रकाश टाकतो on how other forms of energy are being consumed. ओके. ठीक आहे ना. म्हणजेच how other forms of energy are being consumed. ओके. म्हणजे जे अदर एनर्जीचे फॉर्म्स आहेत ते कशा पद्धतीने वापरात येत आहेत त्याच्यावरती तो प्रकाश टाकतो बाय इक्विपमेंट. ओके. ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी हॅज मेड एनर्जी ऑडिटर एबल टू मेजर इलेक्ट्रिकल पॉवर इनटू वॅट्स विथ सिंगल इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये केलेले आहे. हॅज मेड एनर्जी ऑडिटर तो एबल आहे, मोजू शकतो, ऑडिट करू शकतो, तपासू शकतो टू मेजर इलेक्ट्रिकल पॉवर इनटू विथ सिंगल इन्स्ट्रुमेंट, इनटू वॅट विथ सिंगल इन्स्ट्रुमेंट. दॅट अवॉइड्स इनकन्व्हिनियन्स. ओके. तो एक इनकन्व्हिनियन्स टाळतो म्हणजे अडचणीचा भाग जो आहे तो टाळतो. ड्यू टू सेपरेट मीटर्स अँड मेजरमेंट ऑफ व्होल्टेज, करंट अँड पॉवर फॅक्टर फॉर दी सेम. म्हणजे ह्या इलेक्ट्रिक पॉवर मीटरमध्ये अशा ॲडव्हान्स काही टेक्नॉलॉजी केलेल्या आहेत, एनर्जी ऑडिटरला करून दिलेल्या आहेत की तो सेपरेटली करंट मेजर करू शकतो आणि सेपरेटली व्होल्टेज, पॉवर आणि पॉवर फॅक्टर मेजरमेंट करू शकतो. म्हणजे एकत्र मेजरमेंट करण्यामध्ये जी अडचण निर्माण होणार आहे ती होणार नाही. इनकन्व्हिनियंट, अवॉइड इनकन्व्हिनियंट. ओके. All these functions are combined together in the latest handy wattmeter. हे जे काय फंक्शन्स आहेत सर्व ते एका
लेटेस्ट हँडी वॅटमीटरमध्ये म्हणजे हातामध्ये हाताळण्यासारखा येण्यासारखा जो वॅटमीटर आहे त्याच्यामध्ये ह्या सर्व पॅरामीटर्स मेजर करण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. ओके. हँड डिजिटल वॅटमीटर सिंगल फेज 3 फेज इज शोन इन फिगर 5.5.1. ओके. हा हँड डिजिटल वॅटमीटर आहे जो की फिगर 5.5.1 हँड सिंगल फेज डिजिटल वॅटमीटर. इथे पाहू शकतो हा डिजिटल वॅटमीटर आहे. हातामध्ये सहजगत्या हाताळण्यात येण्यासारखा. त्याला 2 प्रोब्स आहेत आणि एक क्लॅम्प मीटर आहे. ओके. तर पहा क्लॅम्प मीटर आणि दोन प्रोबवरून लक्षात येत असेल 2 कॉन्टॅक्ट प्रोब्स आर यूज्ड टू मेजर व्होल्टेज. हे 2 कॉन्टॅक्ट प्रोब्स आहेत ते व्होल्टेज मेजर करण्यासाठी दिलेले आहेत. अँड अ क्लिप ऑन करंट क्लॅम्प मेजर करंट आणि एक क्लिप ऑन करंट क्लॅम्प मेजर करण्यासाठी दिलेला आहे करंट मेजर करण्यासाठी इन द सिंगल फेज वॅटमीटर. A typical meter is illustrated in figure. Voltage up to 600 volt and current up to 200 ampere can be measured with the shown configuration. These meters can be made to handle current up to 30 to 3000 ampere if used with flexible current transformer. These instruments are primarily intended. Okay, these instruments are मुख्यत्वे त्यांचा हेतू असा आहे की फॉर इंटेंटेड म्हणजे हेतू for measurement in a single phase circuit though it also has functionality which makes it possible to use for measurement on 3 phase balanced system. ओके. हा जो इलेक्ट्रिक पॉवर मीटर आहे तो मुख्यत्वे सिंगल फेज पॉवर मेजर करण्यासाठी बनवलेला आहे परंतु त्याच्यामध्ये मल्टिपल फंक्शनॅलिटी असल्यामुळे आपण त्याला 3 फेज बॅलन्स्ड सिस्टमचं पॉवर मेजरमेंट करण्यासाठी सुद्धा यूज करू शकतो. टिपिकल कनेक्शन्स आर इलिस्ट्रेटेड इन फिगर 5.5.2. ओके. काही टिपिकल कनेक्शन्स दाखवलेले आहेत फिगर 5.5.2 मध्ये. ते पाहू शकतो आपण. इलेक्ट्रिक मीटर जो आहे इलेक्ट्रिक पॉवर मीटर ऑन ए सिंगल फेज सिस्टम. इथे पाहू शकतो सिंगल फेज सिस्टममध्ये L1 आणि न्यूट्रल म्हणजे फेज आणि न्यूट्रल इथे दिलेले आहे. त्याच्यामध्ये आपण करंट मेजर करण्यासाठी क्लिप ऑन करंट मीटरचा किंवा क्लॅम्प ऑन मीटरचा इथे वापर केलेला आहे. ऑन अ 3 फेज सिस्टम 3 लाईन दिलेल्या आहेत L1 L2 L3. ओके. 2 प्रोब आहेत जे व्होल्टेज मेजर करणार आहोत 2 फेजमधलं आणि जो क्लिप ऑन करंट मीटर दिलेला आहे तो एकाच फेजमध्ये सिरीजमध्ये करंट मेजर करेल. यूज्ड ॲज अ क्लॅम्प मीटर. फक्त क्लॅम्प मीटर म्हणून वापर करायचा आहे. ओके. व्होल्टेज मेजर करायचं नाही आहे फक्त करंट मेजर करायचं आहे. त्यावेळी डिजिटल हे जे काय इलेक्ट्रिक पॉवर मीटर आहे तो अशा पद्धतीने यूज केला जातो फॉर DC मेजरमेंट. हा DC सप्लाय आहे. DC सप्लायच्या अक्रॉसचं व्होल्टेज इथे मेजर करू शकतो आणि करंट क्लिप ऑन करंट मीटरच्या मदतीने आपण करंट मेजर करू शकतो. फिगर 5.5.2 टिपिकल कनेक्शन फॉर सिंगल फेज वॅटमीटर. फॉर ट्रू मेजरमेंट्स ऑन 3 फेज सिस्टम depending upon whether the system is 3 phase whether the system is 3 or 4 wire 2 or 3 phase current and 3 phase voltage must be measured. Okay. L1 L2 L3 RST neutral wire. Okay. Load 3 phase connection figure 5.5.3 3 phase typical connection. Handy power measuring instrument supports measurements of more than 30 parameters such as voltage, current, power, active, reactive and true, imported and exported energy. हँडी पॉवर मेजरिंग करणारे जे उपकरण आहेत त्यांच्यामध्ये सपोर्ट्स मेजरमेंट ऑफ मोर दॅन 30 पॅरामीटर्स. ओके. 30पेक्षा अधिक आपण पॅरामीटर्स त्याच्यामध्ये मेजर करू शकतो जसं की व्होल्टेज, करंट, पॉवरमध्ये ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर, ट्रू पॉवर, इम्पोर्टेड अँड एक्सपोर्टेड एनर्जी. बियॉन्ड बेसिक पॉवर मेजरमेंटच्या वर बियॉन्ड दिस टाइप्स ऑफ मीटर सपोर्ट्स measurement and analysis of power quality parameters including harmonics, data hold and allows real-time comparison of new readings against stored values, suitable for DC measurement via optional DC clamp, optional inputs for according to other parameters such as temperature. Applications.
टू एस्टॅब्लिश अ डिमांड, एस्टॅब्लिश म्हणजे स्थापन करणे, अ डिमांड ट्रेंड म्हणजे वाढता कल ऑफ ए फॅसिलिटी ऑर ए सबस्टेशन. ह्याचं ॲप्लिकेशन कुठे पहा, जिथं आपणाला डिमांड ट्रेंड आहे, डिमांड ट्रेंड म्हणजे वाढता कल आहे, अशा ठिकाणी फॅसिलिटी सबस्टेशनच्या फॅसिलिटी ज्या आहेत त्या स्थापन करण्यासाठी इलेक्ट्रिक पॉवर जे मीटर्स आहेत, आत्ताचा जो मीटर आपण पाहिला त्याचा वापर तिथे होतो. स्पेसिफिक इक्विपमेंट ऑर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इन अ प्लांट ऑर अ सिस्टम, ठराविक इक्विपमेंटमध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये इन ए प्लांट ऑर ए सिस्टम. मेजर अँड रेकॉर्ड रिडिंग्स ॲट इंडिव्हिज्युअल लोड. ओके, मोजमापनासाठी आणि रिडिंग जे आहेत ते रेकॉर्ड करण्यासाठी वैयक्तिक लोडचे, ओके, अशा ठिकाणी इलेक्ट्रिक पॉवर मीटरचा वापर होतो. फॉर एक्झाम्पल सिंगल ऑर थ्री फेज मोटर लोड्स. कॅरेक्टरायझेशन ऑफ ए प्रोसेस बाय मेजरिंग कन्झम्पशन आउटलाईन फॉर अ सॅम्पल इंटरवल. ओके, दिस इज द ॲप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रिक पॉवर मीटर. कंबशन ॲनालायझर. ओके, कंबशन ॲनालायझर म्हणजे कंबशन म्हणजे दहन, ॲनालायझर म्हणजे विश्लेषक. फिगर 5.5.2 सॉरी syllabus topic 5.5.2 combustion analyzer. Definition: latest combustion analyzer are portable electronic instrument used for measurement of combustion efficiency of boilers and furnaces. ओके, बॉयलरचा आणि भट्टीचा कार्यक्षमता तपासण्यासाठी कंबशन ॲनालायझर ह्या पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो. कंबशन ॲनालायझर इज इसेन्शियल. ओके, दहन करणारा विश्लेषक म्हणजेच कंबशन ॲनालायझर इज इसेन्शियल महत्त्वाचा आहे टू एन्ज्युअर द ऑप्टिमम रेशो ऑफ एअर टू फ्युअल युज्ड. ओके, ऑप्टिमम म्हणजे मिळवणे, एन्ज्युअर करणे म्हणजे खात्री करणे. इलेक्ट्रॉनिक कंबशन ॲनालायझर इन्क्लूड्स मेनी मेजरमेंट इन वन युनिट. इलेक्ट्रॉनिक कंबशन ॲनालायझर त्याच्यामध्ये अधिक मोजमापन आहेत इन वन युनिट, एका युनिटमध्ये. मोस्टली बॅटरी पॉवर्ड अँड डिजिटल डिस्प्ले विथ कीपॅड फॉर युजर. ओके, हा मोस्टली काय आहे, बॅटरी पॉवर्ड आहे, डिजिटल डिस्प्ले असलेला आहे आणि त्याला कीपॅड दिलेला आहे युजरसाठी. ओके, फिगर 5.5.4 मध्ये पाहू शकतो आपण इलेक्ट्रॉनिक कंबशन ॲनालायझर. इथं एक स्टीलचं नॉब दिलेला आहे. ओके, आणि हा कीपॅड ऑपरेशन असलेला डिजिटल डिस्प्ले असलेला इलेक्ट्रॉनिक कंबशन ॲनालायझर इथे दाखवलेला आहे. अ बेसिक ॲनालायझर सपोर्ट्स मेजरमेंट ऑफ फ्ल्यू. ओके, फ्ल्यू म्हणजेच काय, उष्ण हवा वाहून नेणारी नळी, फ्ल्यू स्टॅक, गॅस टेम्परेचर, कंबशन एअर टेम्परेचर, ऑक्सिजन लेवल, कार्बन मोनॉक्साईड लेवल इत्यादी तपासणीसाठी ह्या ॲनालायझरचा तिथे वापर होतो. टिपिकल कंबशन ॲनालायझर इज शोन इन फिगर. Useful for testing boilers, plant heating equipments and some process combustion system etc. Applications: boilers, unit heaters, hot water heaters, heating as well as process furnace, process ovens, dryers, preheaters etc. Advanced meters of these kinds have features of alarms. ओके, ह्याच्यामध्ये अलार्मची ही ॲडव्हान्स्ड फॅसिलिटी आहे. मल्टिपल गॅस ॲनालिसिस. ओके, एकापेक्षा जास्त गॅसचं विश्लेषण इथं करण्याचं ह्या इन्स्ट्रुमेंटमध्ये सोय आहे. इंटिग्रेशन विथ प्रिंटर्स एक्सेट्रा, प्रिंटरसोबत तो इंटिग्रेशन होऊ शकतो. ओके, दिस इज द ॲडव्हान्स्ड आहे. सिलेबस टॉपिक 5.5.3 फ्युअल इफिशियन्सी मॉनिटर. इंधनाचा कार्यक्षमता करणारा मॉनिटर. फ्युअल इफिशियन्सी मॉनिटर हेल्प्स इन डिटरमाइनिंग कंबशन इफिशियन्सी. ओके, ऑक्सिजन अँड टेम्परेचर ऑफ द फ्ल्यू गॅसेस आर मेजर्ड. Microprocessor calculates combustion efficiency on receiving calorific values of fuels. Okay, calorific values म्हणजे उष्मांक. फिगर 5.5.5 fuel efficiency monitor. सिलेबस टॉपिक 5.5.4 फ्लू गॅस अनालायझर. फ्लू म्हणजेच काय, उष्ण हवा वाहून नेणारी नळी. गॅस अनालायझर विश्लेषक, त्यालाच आपण फेरायटर म्हणतो. फ्लू गॅस सॅम्पल्स अंडर मेजरमेंट इज सक्शनड युझिंग अ हँड बेलो पंप. सक्शन केलं जातं, खेचून घेतलं जातं युझिंग अ हँड बेलो पंप. बेलो म्हणजे एक
तिथं पंप आहे त्याच्याने. इन फेराइट which already includes a solution. Liquid volume changes as the gas reacts and the amount of gas is revealed. O2 and CO2 can be measured separately with separate ferrite. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण गॅस अनालायझर करू शकतो. फिगर 5.5.6 shows फ्लू गॅस अनालायझर. थर्मोमीटर. थर्मोमीटर म्हणजे तापमापी. सिलेबस टॉपिक 5.5.5 थर्मोमीटर्स. टेम्परेचर मेजरमेंट्स प्रोव्हाइड्स द ऑडिटर विथ अपॉर्च्युनिटी टू क्वांटिफाय. क्वांटिफाय म्हणजे प्रमाणित करणे. क्वांटिफाय थर्मल एनर्जी कंझम्पशन अँड लॉसेस इन अ व्हरायटी ऑफ वेज. एअर, गॅस, फ्लूइड अँड सरफेस टेम्परेचर्स आर कॉमनली मेजर्ड इन एनी ऑडिट. Temperature may be determined by mechanical or electrical means using a variety of contact measurements and by other using non-contact or radiation based measurement. थर्मोमीटर तापमापीचे दोन टाईप आहेत, कॉन्टॅक्ट थर्मोमीटर आणि इन्फ्रारेड थर्मोमीटर. फिगर C5.2 थर्मोमीटर. कॉन्टॅक्ट थर्मोमीटर. Contact thermometer can measure temperature of hot water, hot gases and hot air as well. Probes are positioned in the flow of temperature is to be measured. Leaf type probe. पानाच्या आकारासारखा probe, leaf type probe are suitable for temperature measurement of surface. As can be seen in figure assembly, for temperature measurement by thermocouple based device includes thermocouple probes accommodation in a stainless steel sleeves. थर्मोकपल प्रोब जे आहे ते स्टेनलेस स्टीलच्या एका प्रोबमध्ये राहण्यासारखी तिथे जागा आहे त्यांना. ओके. अ डिजिटल डिस्प्ले आउटपुट व्होल्टेज ॲट द जंक्शन कॅन बी ऑब्झर्वड इन टर्म्स ऑफ टेम्परेचर रीडिंग ॲट डिजिटल डिस्प्ले. ओके. अ डिजिटल डिस्प्ले आउटपुट व्होल्टेज ॲट द जंक्शन कॅन बी ऑब्झर्वड इन टर्म्स ऑफ टेम्परेचर रीडिंग ॲट डिजिटल डिस्प्ले. फिगर 5.5.7 थर्मोकपल बेस्ड डिजिटल थर्मोमीटर. ओके. थर्मोकपल बेस्ड डिजिटल थर्मोमीटर तापमापी. इन्फ्रारेड थर्मोमीटर. इन्फ्रारेड थर्मोमीटर बिलॉंग्स टू नॉन कॉन्टॅक्ट टाईप थर्मोमीटर. ओके. इन्फ्रारेड थर्मोमीटर आहेत ते नॉन कॉन्टॅक्ट टाईप थर्मोमीटरमध्ये बिलॉंग्स करतात. इट गिव्स द टेम्परेचर रिडिंग्स डायरेक्टली ॲट द डिस्प्ले when it is directed towards heat source. Infrared thermometer is useful especially in applications like measurement of hot spot in motors, transformers and also surface temperature etc. ओके. जिथं फिजिकली कॉन्टॅक्ट करून टेम्परेचर मेजर करता येत नाही अशा ठिकाणी इन्फ्रारेड थर्मोमीटरचा वापर होतो. फिगर 5.5.8 इन्फ्रारेड टेम्परेचर मेजरिंग डिव्हाइस. सिलेबस टॉपिक 5.5.6 एअर फ्लो मेजरमेंट. हा इथून पुढचा जो टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट व्हिडिओला पाहणार आहोत. ओके. सो फॉर नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओ कीप वॉचिंग SRG टेक्निकल. In this video we have seen the syllabus contain okay specific energy consumption. Syllabus topic 5.4 what is a sec and calculation of sec and where it is applicable. We have seen syllabus topic 5.5 energy audit instruments. Okay, these are the 11 energy audit instruments. Electric power meter, combustion analyzer, fuel efficiency monitor, flue gas analyzer, thermometer. Again thermometer are divided into types: contact thermometer, infrared thermometer. Okay. And airflow measurement we will going to see in next video next lecture. So keep watching SRG technical and thanks for watching this video.